डोंबिवलीत पुन्हा डान्स बारचा धिंगाणा सुरूच आहे। मानपाडा पोलिसांची तनिष्का बारवर धाड। पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर पहाटेपर्यंत सुरू होता डान्स बार। तर 22 जणांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर 12 महिलांची इथून सुटका करण्यात आली आहे। डोंबिवलीत बेकायदेशीर डान्स बार पुन्हा पहाटेपर्यंत सुरू असल्याचं उघडकीस आलंय। मानपाडा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या तनिष्का बारवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत डान्स बार व्यवस्थापक, वेटर, ऑर्केस्ट्रा कलाकार आणि ग्राहकांसह 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच बारमधून 12 महिलांची सुटका देखील करण्यात आली आहे। या कारवाईमुळे परिसरात आता एकच खळबळ उडाली आहे। पाहुयात पुढील महत्वाची बातमी। मालाडमध्ये आजपासून विशेष मान्सून आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू होणार आहे। भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवानांचा हा अनोखा उपक्रम आहे। पाणी साचणाऱ्या भागांमध्ये सीसीटीव्हीचा वॉच राहणार असल्याची माहिती समोर येते। पावसाळ्यात प्रभाग क्रमांक 47 मध्ये कुठल्याही आपत्तीसाठी तात्काळ मदत होणार आहे। तर नागरिकांसाठी 24 तास कक्षामार्फत मोफत मदत दिली जाणार आहे। महापालिका सभागृह नेते गणेश खणकर व श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांच्या हस्ते आता उद्घाटन पार होईल। मालाडमध्ये आजपासून विशेष मान्सून आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू होणार आहे। नागरिकांसाठी 24 तास या कक्षेमार्फत मदत केली जाणार आहे। विशेष म्हणजे मोफत मदत असणार आहे ही। क्रमांक 47 मध्ये पावसाळ्यात प्रभाग क्रमांक 47 मध्ये कुठल्याही आपत्तीसाठी तात्काळ मदत होणार असल्याची माहिती समोर येते। विशेष म्हणजे ही मदत मोफत असणार आहे। पाहुयात पुढील महत्वाची बातमी। ओडिशामधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते। ओडिशातील अभियंत्यांच्या घरावर छापा टाकण्यात आलेला आहे। कोट्यावधींची रोकड जप्त केली आहे। तर 300 ग्रॅमहून अधिक सोनं, 5 इमारती आणि 13 भूखंड जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तर ही ओडिशामधून आपण धक्कादायक बातमी पाहिली आहे। ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील बलिगुडा येथील दक्षता विभागाने एकात्मिक आदिवासी विकास संस्थेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता बैकुंठनाथ बेहरा यांच्याशी संबंधित 9 ठिकाणांवर मोठी धाड टाकली आहे। तर ओडिशाच्या बैकुंठनाथ बेहरा यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप करण्यात आला होता, ज्यामुळे बेहरा यांच्या सर्व ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले। या छाप्यादरम्यान ओडिशा दक्षता विभागानं बैकुंठनाथ बेहरा यांच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता शोधून काढली आहे, ज्यामध्ये एक 5 मजली इमारत आणि 13 महागड्या भूखंडांचा समावेश करण्यात आला। या व्यतिरिक्त 2 लॉकरमधून 2 कोटी रुपये रोकड आणि 300 ग्रॅमहून अधिक सोनं जप्त करण्यात आल्याची माहिती आता समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।